नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, खडतर प्रयत्नांनी अखेर झाला काकस्पर्श। श्रीगोंदा शहरातील तरुणांच्या प्रयत्नांना लाभले यश। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील सिद्धेश्वर मंदिराजवळील घाटावर गेले कित्येक वर्षांपासून दशकरायविधी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील नागरिक येत होते, परंतु मधल्या काही महिन्यांपासून येथे काकस्पर्श होत नसल्यानं हे दशकरायविधी श्रीगोंदा फॅक्टरी व सिद्धटेक येथे जात आहेत। बाहेरगावी दशकरायविधी केल्यानं आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचं काही तरुणांच्या लक्षात आलं। गेल्या काही दिवसांपासून हे तरुण अथक प्रयत्न पहाटे 5:30 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत करत होते। कावळ्यांना इतरत्र खाण्याचे साधन मिळत असल्यानं दशकरायविधी घाटाकडे त्यांनी येण्याचं टाळलं असल्याचं यांच्या लक्षात आलं। सरस्वती नदीतील दुर्गंधीयुक्त पाणी, त्याचबरोबर मासे विक्री करणारे, त्याचबरोबर त्यांचे टाकाऊ भाग या नदीमध्ये टाकणारे, तसेच चिकन विक्रीवाले हेही त्यांचे टाकाऊ पदार्थ या भागात टाकतात। ते खाण्यासाठी कुत्रे उपस्थित असल्यानं कावळ्यांना ते इथे फिरकू देत नाहीत। शिवाय या ठिकाणी वृक्षांची कमी झालेली संख्या, याचबरोबर नगरपालिकेचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष या सर्व कारणांनी दशकरायविधीस काकस्पर्श होत नसल्याचं या नागरिकांचं मत आहे। बाहेरगावी होणाऱ्या दशकरायविधीत जाण्यासाठी नातेवाईकांना 200 ते 500 रुपये खर्च येत असल्यानं दशकरायविधीत जाण्याची संख्या नातेवाईकांची घटली आहे। शिवाय ज्यांच्या घरी दुःखद घटना घडली आहे त्यांनाही बाहेरगावी दशकरायविधी करण्यासाठी साधारणतः 25,000 ते 1 लाख रुपयापर्यंत खर्च येत असल्याचं म्हटलं आहे। हे सर्व जाणून घेत अशोक आळेकर, भाऊसाहेब खेतमाळीस, याचबरोबर बाळूबाजीराव खेतमाळीस, नाना शिंदे व नानासाहेब कोथिंबिरे आदी तरुण कार्यकर्ते कित्येक दिवसांपासून काकस्पर्शासाठीच दही, भात, तांदूळ व फरसाण तिथे ठेवत धूर करत दशकरायविधीचा बनावट विधी करत कावळ्यांना निमंत्रण देत होते। यावेळी दक्ष टाइम्स 24 ला बोलताना भाऊसाहेब खेतमाळीस म्हणाले, नमस्कार। श्रीगोंदा शहरातून या ठिकाणी श्रीगोंद्यामधले सगळे दशकरायविधी हे काही इकडं लिंगाळेश्वर मंदिरामध्ये श्रीगोंदा फॅक्टरी या ठिकाणी जातात, तर काही दशकरायविधी सिद्धटेक या ठिकाणी जातात। या ठिकाणी हे सर्व करत असताना आपण श्रीगोंदा शहरामध्ये 12 महादेव आणि 13 ज्योतिर्लिंग श्रीगोंदा शहरामध्ये आहे। श्रीगोंदा शहर ही संतांची पावनभूमी आहे। श्री संत शेख महंमद महाराजांच्या स्पर्शाने पावनभूमी झालेली भूमी आहे। आणि एवढं सर्व करत असताना या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असे शेड या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, परंतु हे दावे जर तिकडे जात असेल तर श्रीगोंदा फॅक्टरीवर दावा जात असेल तर त्या दाव्याचा खर्च साधारण 50,000 रुपये होतो। आणि साधारण इकडं सिद्धटेकला जर दावा न्यायचा म्हणलं तर साधारण 1 लाख रुपये या ठिकाणी खर्च येतो। आणि हे सर्व करत असताना की ज्यांच्या नातेवाईकांचा जवळचा दावा आहे त्यांना काही असमर्थ लोक असतात, त्यांना उसने पासणे पैसे करून 20-25 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी तोडून या ठिकाणी दाव्याला त्यांना उपस्थित राहावं लागतं। परंतु या ठिकाणी सर्व नागरिकांनी या ठिकाणी इथं वेळ देण्याची गरज आहे। आम्ही आज या ठिकाणी 7 दिवसापासून अशोक रावळेकर असतील, नानासाहेब असेल, मी असेल, आमची दत्ताजी जगताप सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही 7 दिवसापासून या ठिकाणी कावळा आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। आम्ही या ठिकाणी दही आणतोय, भात आणतोय, या ठिकाणी रोज या ठिकाणी धूर करतोय। आम्ही अत्यंत या ठिकाणी दशकरायविधी बाहेर जाऊ नये यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु नगरपालिकेने सुद्धा या ठिकाणी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे। या ठिकाणी झाडे लावण्याची या ठिकाणी गरज आहे। या ठिकाणी सर्व परिसर स्वच्छ करण्याची गरज आहे। मी तर काल एक सूचना एक नगरसेवकाला मांडली की या ठिकाणी तो आपला जोगी आहे, जोगीने सुद्धा या ठिकाणी रोज येऊन या ठिकाणी भेळ त्या ठिकाणी टाकली पाहिजे, रोज भात आणून ठेवला पाहिजे, म्हणजे पक्षी जे बाहेर जाते त्यांना या ठिकाणी आपल्याकडे आकर्षित कसे होतील या ठिकाणी ते आकर्षित होण्याकरता जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न या ठिकाणी केले तर सर्व नागरिकांनी जर या ठिकाणी जर प्रयत्न केले तर आपल्याला या ठिकाणी बाहेर जायची वेळ येणार नाही। आज या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर काकस्पर्श झाल्यानं सर्वांचाच आनंद गगनात मावण्याचा झाला आहे। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।